नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाणी टंचाईच्या काळात महानगरपालिकेचा निष्काळजीपणा. जालना शहरात लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया. लाड चौक येथील पाईपलाईनच्या वॉलमधून रात्रंदिवस पाण्याची गळती. पाण्याचा थेंब वाचवाच्या घोषणांना हरताळ. नागरिकांचा संतप्त सवाल. एकीकडे पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही आणि अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे, तर दुसरीकडे जालना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पिण्याचे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील लाड चौक येथील सिग्नलजवळ असलेल्या पाईपलाईनच्या वॉलमधून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. हे पाणी चंदनजिरा येथील पाण्याच्या टाकीला पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमधून वाया जात असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसापासून ही गळती सुरू असून जेव्हा जेव्हा पाण्याची टाकी भरण्यास पुरवठा सुरू होतो तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. मात्र याकडे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जून महिना अर्ध्यापर्यंत अधिक संपला असून अद्याप पाऊस झालेला नाही. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असताना शासन पाण्याचा थेंब न थेंब वाचवा असं आवाहन करत आहे. अशा परिस्थितीत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असेल तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.